यवतमाळात नोटीसविना कारवाई, रस्त्याकडील व्यावसायिकांच्या बचावासाठी गुरुदेव युवा संघ मैदानात। यवतमाळमध्ये रस्त्याकडील छोट्या व्यवसायांवर नगरपरिषदेकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कारवाई करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले। रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक कुटुंबे न्यायालय परिसर, बस स्थानक, शासकीय कार्यालयांच्या आसपास पन्नीचे पाल, झुणका भाकर, चहा नाश्त्याच्या टपऱ्या आणि हातगाड्यांद्वारे उदरनिर्वाह करतात। नगरपरिषद या व्यावसायिकांकडून नियमितपणे टॅक्स व पावत्या घेत असतानाही अचानक बुलडोझर मोहीम हाती घेतल्याचा आरोप करण्यात आला। आज न्यायालय परिसरात पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या कारवाईमुळे गरीब व्यावसायिकांचा संसार रस्त्यावर येण्याची वेळ आली। या अन्यायाविरोधात गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट बुलडोझर समोर झोपून तीव्र निषेध व्यक्त केला, तर संघाचे कार्यकर्ते रुग्णसेवक संघपाल बार्शी व संतोष मनोहर यांनीही प्रशासनाविरोधात आवाज उठवला। पालिकेने इलेक्शन सोडून या नवीन धंदा चालू केला आहे। हे जे गोरगरीब लोक रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करते ते त्यांच्या अंगावर बुलडोजर चढवण्याचा यांना डाव करत इथं आचारसंहिता सुरू आहे। त्यानंतर या गरीबाच्या याच्यावर बुलडोजर वाले काही लेनदेन नाही तर सर्व जेवढे दुकानदार आहे त्याला रोज द्या, 1000 रुपये रोज द्या आणि त्याच्या घराचा उदरनिर्वाह करा। हे आमचा प्रश्न आहे। हे जीसीपी सामने बी गेली तर आम्ही या जीसीपी जवळ आमचा जीव देऊन टाकू। आचारसंहिता चालू आहे, इलेक्शन चालू आहे, तुम्ही गरीबाच्या पोटावर बुलडोजर चढवा नको, हे मी आवाहन करतो नगरपालिकेला। स्थानिकांच्या मते शहरातील मोठ्या अतिक्रमणांकडे प्रशासन दुर्लक्ष करते, मात्र गरीब व असंघटित व्यावसायिकांवर वारंवार कारवाई होते। संघाने पर्यायी जागा, लेखी नोटीस सक्तीची करणे, टॅक्स वसुलीनंतरही केलेल्या कारवाईची चौकशी आणि पुनर्वसनाचा ठोस आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे। घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही।